महत्वाची ब्रेकिंग न्यूज आता समोर येते। मुख्यमंत्री आता मुंबई महापालिकेमध्ये दाखल झालेले आहेत। त्या ठिकाणी ते पावसासंदर्भातला आढावा घेणार आहेत। आपण पाहतोय मुंबईमध्ये सध्या पावसाने अक्षरशः थैमान घातलाय आणि त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सध्याच्या परिस्थितीचा पावसासंदर्भातला आढावा घेण्यासाठी महापालिकेमध्ये दाखल झाले आहेत। महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून ते सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेत आहेत आणि त्याचीच ही दृश्य आपण सध्या पाहतोय। त्यांच्यासोबत शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे सुद्धा आहेत, यासह इकबाल सिंह चहल त्यांच्यासोबत आपल्याला दिसतायत आणि या संपूर्ण परिस्थितीचा मुख्यमंत्री आता आढावा घेत आहेत। अशोक चव्हाण माफ करा मंगलप्रभात लोढा त्यांच्यासोबत आहेत आणि या सगळ्यांकडून आता सध्या मुंबईतल्या परिस्थितीचा आढावा घेतला जातोय। आपण सध्याची दृश्य पाहतोय मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना सध्या करण्यात आलेल्या आहेत। त्याचा आढावा सध्या मुख्यमंत्री घेत आहेत। आपण पाहतोय मुंबईमध्ये अगदी सकाळपासूनच मध्यरात्रीपासूनच मुसळधार पाऊस कोसळतोय। अक्षरशः मुंबईमध्ये हाहाकार या पावसाने माजवलेला आहे। अनेक ठिकाणी लोकल सेवेवर सुद्धा याचा परिणाम झालाय। त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आता हा आढावा घेत आहेत। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडून। गिरीश, काय अधिकची माहिती आहे? सकाळपासूनच मुंबई पाऊस पडतो आणि त्यामुळे त्याची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बीएमसी येथील डिझास्टर रूम मध्ये पोहोचलेले आहेत। या ठिकाणी ते सगळ्या याची पाहणी करत आहेत। मुंबईत नेमकी काय परिस्थिती आहे त्या सगळ्याची पाहणी या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत। त्यांच्यासोबत मुंबईचे पालकमंत्री आपण बघितलं तर दीपक केसरकर याच्या उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा हे देखील या ठिकाणी वॉर रूम मध्ये आहेत। सगळ्याची पाहणी या ठिकाणी करतात। मुंबईतील पावसाची परिस्थितीचा आढावा नेमका काय आहे या सगळ्याचा माहिती या ठिकाणी मुख्यमंत्री घेत आहेत। थोड्या वेळापूर्वीच मुख्यमंत्री हे मंत्रालयात पोहोचलेले होते। त्या ठिकाणी देखील त्यांनी वॉर रूम मधून राज्यभरातील परिस्थितीचा आढावा घेतलेला होता। आता या ठिकाणी बीएमसी कार्यालयात येऊन मुंबईतील काय नेमकं परिस्थिती आहे या सगळ्याची आढावा या ठिकाणी मुख्यमंत्री घेत आहेत। मात्र गिरीश, या काही महिन्यांपूर्वीच खरं तर मुख्यमंत्री असे असतील किंवा मुंबई महापालिकेचे काही अधिकारी असतील, त्यांनी अक्षरशः रस्त्यावर उतरून मुंबईची तुंबई होणार नाही या पार्श्वभूमीवर आढावा घेतलेला होता, सगळी कामं केली होती, तरी सुद्धा तीच परिस्थिती उद्भवली आहे। या संदर्भातले काय अपडेट्स आहेत? नक्कीच ज्या पद्धतीने काही म्हणजे पाऊस पडण्यापूर्वी नालेसफाई असेल सगळे पूर्ण झाले की नाही याचा पाहणी आहे ते मुख्यमंत्री करत होते, पालिकेचे अधिकारी करत होते। त्यानंतर देखील आज सकाळी 7 ते 8 तासाचा हा पाऊस आणि यामध्ये अक्षरशः काही भागांमध्ये पाणी भरलं होतं, मुंबई तुंबली होती। त्यामुळे काय कारण आहे त्यामागची त्या सगळ्याची माहिती या ठिकाणी हे मुख्यमंत्री घेत आहेत। सगळ्याची पाहणी ठिकाणी करत आहेत। सर्वच नालेसफाई पूर्ण झाली होती का, कोणत्या ठिकाणी जास्त पाणी साचलंय, कारण काय आहे त्या सगळ्याची माहिती हे या ठिकाणी करत आहेत। आशिष शेलारांनी देखील आरोप केलेले होते की नालेसफाई पूर्णपणे झालेली नाही। पालिकेचे अधिकारी असतील ते सांगत होते की नालेसफाई झालेली आहे। मात्र अशा या ठिकाणी हा पहिलाच एक मोठा पाऊस हा मुंबईत पडला आणि मुंबईची तुंबई झालेली आपल्याला चित्र पाहायला मिळते। आणि त्या अनुषंगाने आता संपूर्ण जे वॉर्ड आहे त्या वॉर्डमध्ये सगळ्या वॉर्डमध्ये काय नेमकी परिस्थिती आहे त्या सगळ्याचा आढावा हे या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा हे घेत आहेत। अधिकारी सर्व उपस्थित आहेत या ठिकाणी आणि या ठिकाणी सगळ्या संपूर्ण जी परिस्थिती आहे परिस्थितीवर लक्ष ठेवत आहेत। कोणत्या ठिकाणी पाणी साचलेलं, आत्ताची काय परिस्थिती आहे, सकाळी काय परिस्थिती होती या सगळ्याची माहिती त्या ठिकाणी अधिकारी आहेत ते देत आहेत। कोणत्या ठिकाणी कशा पद्धतीने पाण्याचा निचरा केला जातो हे, कोणत्या ठिकाणी जास्त पाणी साचलं होतं त्या ठिकाणी नेमके काय केलेल्या पालिकेने सगळ्याची माहिती हे या ठिकाणी आयुक्त आहेत ते मुख्यमंत्र्यांना देत आहेत। सध्या जे काही सकाळपासून ज्या सखल भागांमध्ये पाणी साचलेलं होतं त्या ठिकाणची नेमकी परिस्थिती काय, सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने हे सर्वच मुख्यमंत्र्यांना या सगळ्याची माहिती आहे ती दिली जात आहे। सगळ्याच आणि मुख्यमंत्री देखील प्रत्येक बारकावे आहेत, प्रत्येक ठिकाणची माहिती आहे ते आपल्याला घेताना पाहायला मिळत आहे। तर प्रत्येक भाग आहे त्या भागाची पाहणी आहे ते या ठिकाणी करतायत। वाकोल असेल, सांताक्रूज असेल, सकाळी सायन असेल, या सगळ्या ठिकाणी पाणी साचलेलं होतं, सकल भागात जे पाणी साचलं होतं त्यामुळे मुंबईची तुंबई झालेली होती, अनेक वाहतूक कोंडी झालेली होती। आता कुठेतरी हे पूर्वपदावर येत आहे। मात्र अति मुसळधार पाऊस आहे, हवामान खात्याने तशा पद्धतीचा इशारा दिलेला आणि त्या अनुषंगाने पुढील काय एकंदरीत
उपाययोजना आहे ती पालिकेकडून करण्यात आलेली याबाबतची माहिती देखील मुख्यमंत्री घेत आहेत. सध्या जरी पाहिलं तरी काही भागांमध्ये सकाळी जे काही पाणी साचलं होतं ते पाण्याचा निचरा करण्यात कुठेतरी पालिकेला यश आलं असलं तरी संध्याकाळपर्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली. त्यामुळे अनेक आस्थापना आहेत अगदी गिरीश, या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. आपण पाहतोय सध्या मुख्यमंत्री या अधिकाऱ्यांकडून सगळ्या या मुंबईच्या परिस्थितीची आढावा बैठक घेत आहेत, आढावा घेत आहेत सगळ्या परिस्थितीचा, आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता काय उपाययोजना केल्या जातात ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. कारण आपण पाहतोय अगदी पहिलाच हा मुसळधार पाऊस आहे आणि या पहिल्याच पावसामध्ये मुंबईची तुंबई झालेली आहे आणि त्यामुळे यामध्ये कुठे प्रशासन कमी पडलं या संदर्भात सुद्धा मुख्यमंत्री या सगळ्या अधिकाऱ्यांना विचारणा करतात. कारण काही दिवसांपूर्वीच आपण पाहिलं नाले सफाईवरून आशिष शेलार यांनी सुद्धा अधिकाऱ्यांना फटकारलेलं होतं. अगदी अधिकाऱ्यांनी सुद्धा रस्त्यावर उतरून या संपूर्ण भागांची पाहणी करण्याचं आवाहन केलं जात होतं. मात्र तरी सुद्धा तीच परिस्थिती पुन्हा एकदा मुंबईमध्ये उद्भवलेली आहे, पुन्हा एकदा मुंबईची तुंबई झालेली आहे. त्यामुळे वर्षभराची ही परंपरा जी आहे ती आता कायम राखलेली आहे. मुंबई प्रशासनानं, महापालिकेनं या पार्श्वभूमीवर आता काय उपाययोजना केल्या जातात ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. मुख्यमंत्री स्वतः यामध्ये आता लक्ष घालतायत. खरं तर काही दिवसांपूर्वीच आपण पाहिलं 2 महिन्यांपूर्वीच मुख्यमंत्री स्वतः या ठिकाणी नालेसफाईचा आढावा घेण्यासाठी आलेले होते. यासह आशिष शेलार यांनी सुद्धा वारंवार प्रयत्न केले होते. मात्र महापालिका प्रशासनानं नेमकं केलंय काय असा प्रश्न आता निर्माण होतोय. कारण आता सांगितलं जात आहे खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस पडलाय, खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस पडलाय, 300 मिलीमीटर पाऊस पडलाय. मात्र तरी सुद्धा अशी परिस्थिती उद्भवण्यासाठी तुम्ही का प्रयत्न केले नाहीये असा एक प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय. कारण सक्षम पंप असतील किंवा इतर काही गोष्टी असतील, या सगळ्यांचे दावे आता फोल ठरलेले आहेत. कारण या सगळ्या पार्श्वभूमीवर आता काय उपाययोजना केल्या जातात ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर आपण पाहतो सध्याची ही दृश्य आहेत. 2 महत्त्वाची दृश्य आपण पाहतो. नरिमन परिसरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाऊस सध्या कोसळतोय आणि संपूर्ण परिसर त्या ठिकाणी जलमय झाल्याचं आपण पाहतोय. त्या ठिकाणी वाहनं सुद्धा पाण्याखाली आहेत आणि तिथलं जनजीवन यामुळे विस्कळीत झालंय. वरून ही दृश्य आपण घेतलेली आहेत कारण खाली पूर्णपणे पाणीच पाणी झालेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी या पार्श्वभूमीवर नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलेलं आहे. मुंबईत सर्वत्र मुसळधार पाऊस झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. ट्रॅकवरील पाणी काढण्याचं सध्या काम रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे असं मुख्यमंत्री आपल्या ट्विटमध्ये म्हणतात. यासह गरज असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावं, मुंबई मनपा, मुंबई प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणेला सहकार्य करावं असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या ट्विटच्या माध्यमातून केलं. मात्र तरी सुद्धा कामावर नागरिकांना जायचंच आहे आणि त्यामुळे मोठी गर्दी सध्या होते.